जय जय शनिदेव समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। आजचा प्रश्न आहे की श्री शनिदेवांची उपासना का केली जाते। प्रश्न फार महत्वाचा आहे, लक्षात ठेवा। पूर्वी लोक फार भावनिक आणि तात्विक विचार करायचे प्रत्येक गोष्टीचा आणि त्याप्रमाणे निर्णय घ्यायचे। त्यात व्यावहारिकपणा किती असायचा हे माहीत नाही, परंतु त्या तात्विक आणि भावनिक घेतलेल्या निर्णयांमुळे मानसिक समाधान मिळायचं, पण अनेक वेळेला व्यावहारिक नुकसान पण व्हायचं। पण ते व्यावहारिक नुकसान भरून निघायचं त्याचं कारण घरातली माणसं, आपले भाऊबंद आणि आपले मित्र स्नेही हे त्यात आपल्याला सावरून घ्यायचे आणि त्यामुळे त्यातनं त्या नुकसानीचा बाहेर पडणं शक्य व्हायचं। परंतु आता काळ बदलला आहे, काळाचा वेग प्रचंड आहे। प्रत्येकाला स्वतःचं अस्तित्व सांभाळताना खूप झगडावं लागतंय आणि त्यामुळे स्वतःचेच प्रश्न सोडवण्यात माणूस इतका अडकून पडलेला असतो की दुसऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्याचा असणारा त्रास कमी करण्यासाठी, त्यात सहभागी होण्यासाठी कोणाला वेळच नसतो। आणि म्हणूनच अनेक वेळेला अशी परिस्थिती येते की आता आपण पाहतो की आता भावनिक कोणी विचार करत नाही, तात्विक कोणी विचार करत नाही, आता आर्थिक विचार करतात आणि जे आर्थिक गणितात बसतं तेच करतात। कारण त्यांना एक माहिती आहे की तात्विक आणि भावनिक ह्याचा विचार करून प्रश्न सुटणार नाहीत। आपल्या आयुष्याचे असणारे प्रश्न, आपल्या गरजा या फक्त आर्थिक गणितानेच पूर्ण होऊ शकतात। आणि म्हणून हे आर्थिक गणित पूर्ण करण्यासाठी त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये जे जे काही म्हणून कर्म करणं म्हणजे काम करणं गरजेचं आहे ते करावंच लागतं। मग ते त्यांच्या इच्छेने करोत किंवा अनिच्छेने करोत। अशा वेळेला ते कर्म केल्यानंतर त्या कर्माचं फळ तर त्यांना भोगावंच लागणार, कारण त्यांनी इच्छेने करा अथवा अनिच्छेने करो, कर्म केलं की कर्माचं फळ येणारच। आणि ते जे कर्मफल भोगावं लागतं त्यावेळेला त्याची तीव्रता कमी करणं किंवा त्याचं स्वरूप बदलणं ह्या गोष्टी शनिदेव करू शकतात, कारण शनिदेव ही कर्मफल देणारी देवता आहे। आणि त्यामुळे जर समजा आपण केलेलं कर्म हे आपण अनिच्छेने केलं आहे, पण आता ते आपण टाळू शकत नसल्यामुळे केलेलं असल्यामुळे आपण जेव्हा शनिदेवांना शरण जातो, त्यांना प्रार्थना करतो आणि सांगतो की मी हे इच्छेने केलेलं आणि अनिच्छेने केलेलं आहे आणि म्हणून ह्या असणाऱ्या कर्माच्या फळापासून माझं रक्षण करा, त्यावेळेला पूर्ण सरेंडर जर असेल तर त्याच्यात काही प्रमाणामध्ये ते तुम्हाला रिलीफ देऊ शकतात, सांभाळून घेऊ शकतात, किंबहुना त्या असणाऱ्या फळाचं स्वरूपही बदलू शकतात। जय जय शनिदेव समर्थ, जय जय रघुवीर समर्थ।